गणितातलं गुणोत्तर प्रमाण डोक्यावरून जाते, टेन्शन नका घेऊ. तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे हे सोपं करायला. चला 60 सेकंदात हा धडा फर्स्ट करूया. गुणोत्तर म्हणजे दोन गोष्टींची केलेली तुलना. समजा तुम्ही चहासाठी 2 कप दूध आणि काय करताय रे 1 कप पाणी, 2 कप दूध आणि 1 कप पाणी घेतलं तर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती झालं रे 2:1. गुणोत्तर काढताना दोन्ही वस्तूंची एकके सारखीच असावी लागतात. आता बघा एकमान पद्धत बघा. 5 चॉकलेट 25 रुपयाला तर 10 चॉकलेट कितीला. आधी आपण काय करूया एकाची किंमत म्हणजेच काय 25 भागिले 5, 5 एके 5, 5 5 25 म्हणजेच एका चॉकलेटची किंमत किती झाली रे 5 रुपये. आता 10ची किंमत म्हणजेच 10 गुणिले 5 म्हणजेच काय झाले रे. जर 10 चॉकलेटची किंमत 5 रुपयानं पकडली तर काय झाली 10 पंचे 50 रुपये. झालं की नाही सोपं. व्यवहारात प्रमाण सगळीकडे असतं.